त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. या कला प्रदर्शनाचे यंदाचे हे 12वे वर्ष आहे आणि आज हुनरचे माननीय श्री कौशल इनामदार यांचे हस्ते अगदी शानदार उद्घाटन झाले. हुनर हा शब्द स्वतःच प्रतिभा दर्शवितो. विशेषतः आमचे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यातील सुप्त गुणांचे दर्शन घडवण्यासाठी आमची संस्था सर्वांना समान व्यासपीठ देण्यावर विश्वास ठेवते. आणि हो, नक्कीच त्याचे खरे दर्शन आजच्या मान्यवरांना शाळेच्या प्रवेशद्वारापासून घडले असेलच. रायगडाच्या महादरवाजाची प्रतिकृती, छत्रपती शिवाजी महाराजांचे 6 वैशिष्ट्यपूर्ण किल्ले, सेल्फी पॉइंट, दीपमाळ, फळांचे कोरीव काम, बांबूच्या काड्यांपासून विविध वस्तू तयार करणे, मातीची मडकी तयार करणे, टॅटू बनवणे, मेहंदी कला, पेंटिंग्स, रोबोटिक्स, टेक्नो आर्ट ही काही हुनरची वैशिष्ट्ये आहेत आणि त्यामुळे आपल्या सभोवतालचे वातावरण खरोखरच कलात्मक आणि विज्ञानाचा आढावा घेणारे निर्माण झाले आहे. कारण या कला प्रदर्शनाचे हुनर असे नव्याने नामकरण झाले, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचे कलागुण सादर करण्यासाठी एक विस्तृत कॅनव्हास देता यावा. यावर्षी प्रदर्शनाची एक आव्हानात्मक आणि स्वागतार्ह संकल्पना आहे, ती म्हणजे क्रिएट अँड अर्न. या संकल्पनेची ते अनुभव कल्पना विद्याविकास एज्युकेशन सोसायटीच्या कुशल सल्लागार डॉक्टर अनघा राऊत मॅडम यांची आहे. या प्रदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांना स्वनिर्मिती करण्यापासून ते वस्तूंची किंमत ठरवून विक्री काउंटर सजवून त्या वस्तू विकण्यापर्यंत असा अप्रतिम अनुभव मिळणार आहे. आणि या सर्व कला प्रवासात विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाची जाहिरात करण्याचा आनंद देखील लुटला आणि आपण तो सर्वांनी पाहिला देखील. याच विद्यार्थ्यांमधून भविष्यात काही उद्योजक देखील घडू शकतात. आमच्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वांगीण विकास घडवून आणणे हेच आमचे एकमेव उद्दिष्ट आहे. आइए आइए देखिए, कला आविष्कार है हुनर का, घर जाकर सबको बताइए, आस पड़ोस में और रिश्तेदारों में हुनर का न्योता है, आप सबको जरूर आना है. त्यांनी देखील त्यांच्या ॲडव्हर्टाइजमेंटमधून सादर केला आहे आणि सगळ्यांना एक कॉल दिला आहे. सो वी हॅव टू टेक इट अराउंड एव्हरीवेअर. डॉक्टर आहे आणि आपल्या प्रदर्शनात the dance concept related to Hunar Art Festival. So let's have the Joshila dance performance that marks the inauguration of Hunar. हिंदू धर्म संरक्षण, स्वराज्य संस्थापक, सच्चरित श्री शिवराय, वेदांप्रमाणे अनंत आणि पवित्र आपले चरित्र आणि चित्र. आम्ही पामर आपले यथार्थ दर्शन काय घडवणार, म्हणूनच ही वेळी बाकडी सेवा आपल्या चरणी अर्पण. बोला छत्रपती शिवाजी महाराज की पवित्राणाय साधूनाम, विनाशाय दुष्कृताम, धर्मसंस्थापनार्थाय संभ्रमामि युगे युगे. जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अत्याचार वाढेल तेव्हा तेव्हा परमेश्वर अत्याचार नष्ट करण्यासाठी अवतार देईल. आणि मग तसंच झालं. शिवनेरी गडावर एका नव्या सूर्याचा जन्म झाला. गडावरील देवी शिवाई म्हणून नामकरण सोहळ्यात नाव काय ठेवावं? शिवाजी. आरणा
बेफाम होती. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला, राजाची सेना मुठभर, खानाला कसा ठोपणार, काय लढवावा हुन्नर. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी, आओ, हमारे गले लग जाओ, आओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी.
श्रीमती मंजुषा पाचपुते मॅडम, सकाळी आपल्या कलाप्रदर्शनाचं उद्घाटन झाल्यापासून ते आता सभागृहाच्या कार्यक्रमाला आपण सुद्धा आपल्या निवेदनाने अतिशय सुंदर असं वातावरण निर्मिती करणाऱ्या मंजुषा पाचपुते मॅडम, विद्यार्थी मित्रांनो, आपण जर आपल्या मंजुषा मॅडमसाठी टाळ्या वाजवूया जोरदार. गेले अनेक दिवस त्यांचा हा सराव सुरू आहे. शुभ दुपार. कारण आपण सकाळी हा कार्यक्रम सुरुवात केली होती याची आणि मंचावरचा कार्यक्रम सुरुवात होईपर्यंत आपण दुपारपर्यंत पोहोचलेलो आहोत. सर्वप्रथम विद्याविकास एज्युकेशन सोसायटी, जिने आपला हिरक महोत्सवी टप्पा नुकताच पार केला वर्ष 2022-23 मध्ये, तिचे आदरणीय संस्थापक संचालक गुरुवर्य पमर राऊत सर यांची ओळख मी आपणास नव्याने काय करून देणार, परंतु ते आमचे प्रेरणास्थान आहेत. त्यांचे आशीर्वाद, त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांचा पाठिंबा आमच्या सोबत सतत असतो. एकदा टाळ्या वाजून आपण त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करूयात. आपल्या आदरणीय कैलासवासी राऊत मॅडमचं स्मरण करूयात.
आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर्वप्रथम मंचावर उपस्थित असणारी आजची सर्व मान्यवर मंडळी, विद्यार्थी मित्रांनो, गेले 1.5 ते 2 महिने ज्यांच्या संकल्पना आणि संयोजनातून आजचा हा दृष्ट लागण्यासारखा सोहळा पार पडतोय, त्या विद्याविकास एज्युकेशन सोसायटीच्या सल्लागार डॉक्टर अनघा राऊत आज अध्यक्षस्थानी आहेत कार्यक्रमाच्या. मी आदरणीय विजया राधाकृष्णन मॅडम, ज्या आजच्या कार्यक्रम प्रमुख आहेत, त्यांना विनंती करते की त्यांनी मॅडमचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. मॅडमने आमचं अध्यक्षस्थान स्वीकारलेलं आहे. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांना शुभेच्छा देऊया. ॲडवायझर विद्याविकास एज्युकेशन सोसायटी, धन्यवाद. डॉक्टर अनघा राऊत मॅडम यांचं खूप खूप स्वागत आहे कला दर्पण आयोजन समितीतर्फे. मित्रहो, आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख पाहुणेपद ज्यांनी अतिशय विनम्रपणे स्वीकारलं, अगदी आमच्या पहिल्या आमंत्रणाचा मान देऊन स्वीकारलं, ते आदरणीय कौशल इनामदार यांची सुद्धा ओळख मी आपणास करून देत आहे. कविवर्य सुरेश भटांचं एक सुंदर असं काव्य, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, ही काही वर्षांपूर्वीपर्यंत एक कविता होती, पाठ्यपुस्तकातून होती, त्या संहितेत होती ती. परंतु सुमारे 350हून अधिक गायकांच्या मदतीने त्यांचं संगीत संयोजन आखून ज्या एका मराठी माणसाने ती अजरामर करून टाकली आणि तिला अक्षरगीताचा बहुमान मराठी गौरवगीत म्हणून प्राप्त झाला, ते आजचे आपले प्रमुख पाहुणे संगीत संयोजक, ख्यातनाम गायक कौशल इनामदार. त्यांना आपण प्रथम टाळ्यांची मानवंदना देऊया आणि त्यांचा अल्प परिचय मी आपण करून देते. सरांचं शालेय शिक्षण हे IAS मॉडर्न इंग्लिश हायस्कूल, पूर्णपणे कॉन्व्हेंट शाळेत जरी झालेलं असलं तरी मराठी मातीसाठी, मराठी भाषेसाठी आणि मराठी मुलखासाठी आपलं सर्व जीवन परिचय त्यांचा जो वाचताना लक्षात येतो की मराठी भाषा. आणि आज आपल्या मुलांचा जी आपली बेसिक थीम आहे, मूळ संकल्पना आहे, ती सकाळपासून आपण मराठी भाषेचा, मराठी मातीचा गौरव करतोय. अतिशय सुंदर असा दुग्ध शर्करा योग आहे की आज आपल्याला हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. शाळेत असताना त्यांनी स्वतः प्रसिद्ध संगीतकार गुरुवर्य कमलाकर भागवत यांच्याकडून संगीताचे प्राथमिक धडे घेतले. पुढे त्यांची सर्जनशील कारकीर्द संगीतापाशी येऊनच स्थिर झाली. गुरुवर्य पंडित सत्यशील देशपांडे, प्रख्यात हिंदुस्थानी गायक आणि संगीतज्ञ, हे त्यांचे उत्तर भारतातील संगीत शिक्षक होते. त्याचबरोबर आदरणीय कौशल इनामदार यांनी अनेक प्रतिभावंत गायकांसोबत, कलाकारांसोबत काम केले. त्यापैकी काही जण आदरणीय शंकर महादेवन, पंडित सत्यशील देशपांडे, साधना सरगम, सुरेश वाडकर, श्रेया घोषाल, महालक्ष्मी अय्यर, रघुनंदन पणशीकर, शुभा जोशी, निनाद कामत. मित्रहो, ही यादी खूप मोठी आहे. तर असं अतिशय सुंदर असा सहवास त्यांना लाभला, व्यासंग लाभला, जो सांगीतिक कारकीर्द त्यांची समृद्ध करणारा ठरला. त्याबरोबर कौशलजी हे झी मराठीवरील आडिया सारेगमप या कार्यक्रमांचे मार्गदर्शक सुद्धा होते. जानेवारी 2005 मध्ये 63 शाळकरी मुलांना प्रथम घेऊन त्यांनी गायलेल्या मुंबई महोत्सवाच्या उद्घाटन समारंभासाठी त्यांनी एक आमंत्रण गीत सुद्धा तयार केलं होतं. सर, आपल्याला विनंती आहे की आमच्या संपूर्ण कार्यक्रमामधून आपल्याला सुद्धा प्रेरणा मिळाली तर जरूर आमच्या शाळेवरही आपण एखादं गीत भविष्य काळामध्ये संयोजित करावं. 50 वर्षानंतर मंगेश पाडगावकर आणि पु ल देशपांडे यांच्या संगीतमय बिल्हांची पुनर्निर्मिती त्यांनी गगनझुला या मराठी शीर्षकांतर्गत केली आणि त्यावर एक नृत्य दिग्दर्शन लाभलेला कार्यक्रम सुद्धा सादर झाला. असे अनेक गुरु लाभलेला हा आपला मराठमोळा कलाकार आज आपल्याला या ठिकाणी मान्यवर पाहुणे म्हणून लाभलेला आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. मी आदरणीय मारुती म्हात्रे सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी.
आदरणीय श्रीमती वैशाली गवळी मॅडम. मॅडम या कमर्शियल आर्टिस्ट आहेत. प्रतिष्ठित अशा जे स्कूल ऑफ अप्लाइड आर्टच्या त्या सक्रिय माजी विद्यार्थिनी म्हणून आपली ओळख आजही सर्वदूरपर्यंत सांगतात. त्यांचे इतर परिचयामधले इतर मुद्दे म्हणजे त्या अतिशय सस्नेही अशा प्राणीप्रेमी आहेत, त्या कवयित्री आहेत, होमशेफ आहेत. मॅडमच्या परिचयातलं एक वाक्य मला अतिशय भावून गेलं. ते म्हणजे की एका स्त्रीला कलाकार म्हणून प्रस्थापित होताना, एक स्त्री म्हणून तिची सांसारिक वाटचाल पार पाडत असताना दिवसाचे 24 तास हे नेहमी कमी पडतात. त्यामुळे त्यांचं देवाकडे सतत मागणं असतं हे 24 तास 36 तास करून मिळावे. त्यांच्या या उमेदीसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजूया. पण खरोखर आयुष्यामध्ये करण्यासारखं खूप काही आहे. गेले काही दिवस आम्ही तो अनुभव घेतो आमच्या विद्या विकास एज्युकेशन सोसायटीमध्ये की 24 तास कामांसाठी कमी पडत आहेत. जाहिरात उद्योगामध्ये 3 दशकांहून अधिक त्यांचा अनुभव आहे. त्यांनी कॉलेजमधून थेट कॉपीरायटर, व्हिज्युअलायझर म्हणून सौभाग्य ॲडव्हर्टायझिंगमधून कारकीर्द सुरू केली. रेडी फ्युचर ॲडव्हर्टायझिंग, अलाइड ॲडव्हर्टायझिंग, राग ॲडव्हर्टायझिंग, परेरा असोसिएट्स आणि मोझॅक ॲडव्हर्टायझिंग यासारख्या विविध एजन्सीमध्ये काम करणाऱ्या त्या एक प्रथितयश आर्ट डिरेक्टर आहेत आणि क्रिएटिव्ह कन्सल्टंटच्या पदापर्यंत त्यांनी अतिशय झपाट्याने काम केलेलं आहे. त्यांचे पती आदरणीय त्यांचे जीवनसाथी श्रीयुत कवळी साहेब यांच्यासोबत त्यांचे अर्गस कम्युनिकेशन नावाची त्यांची स्वतःची एजन्सी त्यांनी सुरू केली आणि आज ती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ग्राहकांना सुद्धा हाताळण्यात एजन्सीची भरभराट झालेली आहे. अर्ना ग्रुप मुंबई क्रिएटिव्ह डायरेक्टर या ठिकाणी ते काम करतात. त्याबरोबर ॲडमायर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये क्रिएटिव्ह विभागाच्या त्या प्रमुख आहेत. कविता लिहिणे, डुडलिंग करणे, त्याप्रमाणे प्राणीप्रेमी मगाशी तुम्हाला सांगितलं असे त्यांचे छंद आहेत. तर अशा बहुआयामी असं व्यक्तिमत्व आज आपल्याला मान्यवर आमंत्रित म्हणून लाभलेलं आहे. मी आदरणीय विश्वस्त श्रीमती माधवी नांदोसकर मॅडम, विद्या विकास एज्युकेशन सोसायटीच्या ट्रस्टी आदरणीय नांदोसकर मॅडम यांना विनंती करते की आजच्या मान्यवर आमंत्रित पाहुण्यांची श्रीमती वैशाली गवळी मॅडमचं त्यांनी स्वागत आणि सत्कार करावा. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले आपले विशेष आमंत्रित दुसरे पाहुणे जे आपल्यातलेच आहेत. आमंत्रण हा फक्त सोपास्कार आहे. विद्या विकास एज्युकेशन सोसायटीच्या 2 मित्रशाळा, आमच्या भांडूपची अमरकौर शाळा आणि पवईची मिलिंद विद्यालय ही शाळा. आजचं सौभाग्य आमच्या कार्यक्रमाचं असं की या दोन्ही शाळांचे आदरणीय संचालक मंचावर उपस्थित आहेत. आपण आधी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. मारुती म्हात्रे सर, संस्थेच्या CEO आदरणीय कैलासजी राऊत मॅडम यांच्यासोबत 2001 साली ज्यांना राष्ट्रीय शिक्षक हा बहुमान डॉक्टर APJ अब्दुल कलाम तत्कालीन राष्ट्रपती यांच्या हस्ते प्राप्त झाला. ते मारुती म्हात्रे सर आज आपणास उपस्थित आहेत. आपल्या सर्वांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. मी आदरणीय अनघा मॅडमना विनंती करेन की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर अनघा राऊत मॅडम. ज्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वामुळे आज महामुंबई शिक्षण संस्था सुद्धा आघाडीवर आपलं काम त्यांचं सुरू आहे. आमच्या शाळेची एक मित्रशाळा आहे. आदरणीय गुरुवर्य अमर राऊत सर यांच्या मार्गदर्शनाने रावराणे सरांचीही वाटचाल पुढे सुरू आहे. एकदा आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया आणि आदरणीय नांदोसकर मॅडम मी विनंती करते की त्यांनी संस्थेतर्फे आणि कलादर्पण आयोजित समितीतर्फे त्यांचा सत्कार करावा.
त्याचबरोबर कारण सर्व मान्यवर जेव्हा सत्कार घेऊन पुन्हा स्थानापन्न होत आहेत तेव्हा आम्हाला त्यांच्या शुभेच्छा देत आहेत. आदरणीय विद्या यादव मॅडम, विकास हायस्कूल इंग्लिश प्रायमरीच्या आमच्या आदरणीय विजय राधाकृष्णन मॅडम यांच्या एका आमंत्रणाला मान देऊन विद्या यादव मॅडम या आजमितीला एडेड इंग्लिश स्कूल्स BMC या ठिकाणी त्या BO म्हणून कार्यरत आहेत. नेहमी इन्स्पेक्शनच्या निमित्ताने आमच्या शाळेत उपस्थित असतात, परंतु आज त्यांनी आपल्याला आवर्जून भेट दिलेली आहे. आपण आधी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. आणि त्याबरोबर मी आदरणीय अनघा मॅडमला विनंती करेन की त्यांनी त्यांचं स्वागत सत्कार करा. NST वॉर्ड श्रीमती विद्या यादव मॅडम. मॅडम आपलं खूप स्वागत आहे. आदरणीय विश्वस्त तसेच आमच्या वांगणी शाळा संकुलाच्या सर्वेसर्वा आदरणीय माधवी नांदोसकर मॅडम सुद्धा आज आपणात उपस्थित आहेत. मी विजय राधाकृष्ण मॅडम यांना विनंती करेन की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. आज आपल्या कला प्रदर्शनात वांगणी विभाग सुद्धा सामील आहे. वर्ष 2022 पासून विद्याविकास एज्युकेशन सोसायटीच्या सर्व कार्यालयीन त्याप्रमाणेच अकॅडमिक कामामध्ये जे आमचे शैक्षणिक सल्लागार म्हणून आम्हाला सहकार्य करतात ते आदरणीय सन्माननीय सुदाम कुंभार सुद्धा आपणात उपस्थित आहेत. शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीच्या शैलेंद्र हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथून सेवानिवृत्त झालेले, परंतु आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्यात आणि शैक्षणिक आयुष्यात आजही झपाट्याने कार्यरत असणारे आदरणीय कुंभार सर यांचं सुद्धा स्वागत मी आदरणीय विजया मॅडमना करायला सांगते. एकदा कुंभार सरांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. सभागृहामध्ये उपस्थित विद्या विकास एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमामध्ये त्यांचं आम्हाला मोलाचं मार्गदर्शन लाभतं. आज कमर अवसर यांनी सुरू केलेला हा जगन्नाथ सरळ जे अतिशय समर्थपणे पुढे नेत आहेत ते आदरणीय चिटणीस डॉक्टर विनय राऊत सुद्धा आपणास उपस्थित आहेत. तर बरेचदा सभागृहामध्ये स्थानापन्न होतात आणि आपल्या पाहुण्यांचा आदरातिथ्य पाहतात. मी विजया मॅडमना विनंती करते की परत एकदा सरांचं शाब्दिक स्वागत आहे. तर मनपूर्वक स्वागत. आपण टाळ्यांच्या गजरात डॉक्टर विनय राऊत सर यांना शुभेच्छा देऊया. प्राध्यापक विकास राऊत सर सुद्धा आपणात उपस्थित आहेत. गांधी सभागृहामध्ये रात्रशाळा ज्युनियर कॉलेजच्या आमच्या संस्था प्रतिनिधी आदरणीय जयश्री देशमुख मॅडम उपस्थित आहेत. विकास हायस्कूलच्या ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य आदरणीय वैष्णवी राऊत मॅडम, संस्था प्रतिनिधी लता कुलकर्णी मॅडम, विश्वस्त शिंदे मॅडम, सर्व मान्यवर मंडळी, आपणा सर्वांचे कलादर्पण पुनर्24 आयोजन समितीतर्फे मनपूर्वक स्वागत. याखेरीज आमचे सर्व पालक वर्ग, शिक्षक वर्ग, विद्यार्थी वर्ग ज्यांनी आमच्या हुनर या कला प्रदर्शनाला गेल्या अनेक दिवसांपासून आज अगदी चारचांद लावलेले दिसत आहेत, त्या सर्वांचं संस्थेतर्फे मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. मॅडमने पाहुण्यांची अतिशय सुंदररित्या ओळख करून दिली आहे, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. आणि आज असा इथे प्रमुख अतिथी माननीय श्री कौशल इनामदार सर, त्यांना विनंती करते की त्यांनी येऊन इथे 2 शब्द बोला. सर्व आमच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे.
नमस्कार. आवाज येतोय शेवटपर्यंत? इथे व्यासपीठावर बसलेले सगळे आदरणीय शिक्षक, आदरणीय माधवी नांदोसकर मॅडम, आदरणीय विद्या यादव मॅडम, माननीय श्री सदानंद रावराणी सर, श्री आदरणीय श्री मारुती म्हात्रे सर, आदरणीय वैशाली कवळी मॅडम, डॉक्टर अनघा राऊत या अध्यक्ष आहेत याच्या कार्यक्रमाच्या, डॉक्टर मेघा परब यांनी इतकी छान माझी ओळख करून दिली. कोणी ओळख करून देत असेल अशा कार्यक्रमात तर तिसऱ्याच माणसाबद्दल आपण काहीतरी ऐकतोय असं वाटतं, तर त्यांना धन्यवाद. आणि ज्यांनी मला इथे येण्याची आग्रहाची विनंती केली, पण ज्यांची विनंती आमच्यासाठी आदेशच असते, ते आमचे सुदाम कुंभार सर. समोर बसलेले सगळे शिक्षकगण, डॉक्टर विनय राऊत सर, विकास राऊत सर, राऊत मॅडम, आणि माझ्या इथे शिक्षकगण आणि माझ्या सगळ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी फार वेळ तुमचा घेणार नाही, पण तुमचं कौतुक केल्याशिवाय ही जागा सोडणं हे काही मला योग्य वाटत नाही. या विद्या विकास शाळेच्या वास्तूत आल्यानंतरच कला आणि विद्येचा जो संबंध आहे तो तुमच्या त्याचं प्रमाण बाकी तर सोडाच, म्हणजे इथे आत यायची गरज नाही, तुमच्या वास्तूच्या बाहेर फुटपाथवर उभं राहिलं तरी तुमच्या वास्तूकडे पाहून त्याची ओळख मिळते की इतका सुंदर डॉक्टर अब्दुल कलामांचं चित्र जे काढलेलं आहे तुमच्या इमारतीवर, तेच इतकं बोलकं आहे आणि त्याच्यात विद्या, कला आणि विज्ञान यांचा इतका सुरेख संगम आहे की ते चित्र आहे तर कलाही आहे, डॉक्टर कलामांचं आहे तर विज्ञानही आहे, आणि ही संस्था ही विद्येची संस्था आहे. खरोखर इतका आनंद होतो. आणि विद्या राऊत, आदरणीय विद्या राऊत यांच्या स्मृतीला मी वंदन करतो. आणि मी इथे आल्यापासून विचार करतोय की हे का असेल असं, आणि इतर कुठे का सापडत नाही की कलेचा इतका रोजच्या आयुष्यात अशी विलीन झालेली कला आहे इकडे, आणि ते एरवी का दिसत नाही आपल्याला. आणि त्याचं उत्तर मला आता मी ही स्मरणिका वाचत होतो तेव्हा कळलं की कैलासवासी श्रीमती विद्या राऊत यांना संगीताचा वारसाही मिळाला होता आणि त्यांना भजनाची आवड होती. त्यांचा एक हार्मोनियम वाजवणारा फोटोही मी त्याच्यात बघितला. आणि सगळ्याची मला उत्तर सापडली की तुमच्या संस्थेच्या DNA मध्येच संगीत आहे, कला आहे, आणि त्यामुळे इतकं अप्रतिम प्रदर्शन तुम्ही आज सादर केलेलं आहे बाहेर, त्यासाठी तुमचं सगळ्यांचं हार्दिक कौतुक. बरं, प्रदर्शन होत नाहीत का? तर होतात, सगळीकडे होतात, पण प्रदर्शनासाठी इतकी शिक्षकांकडनं सुद्धा इन्व्हॉल्वमेंट आणि हे आपलं कार्य आहे हे समजून जे तुम्ही करता आहात. आणि मला माहितीये की किती दिवसाचं प्रदर्शन आहे? 2 दिवसाचं का? हे 2 दिवस झाल्यानंतर तुमच्यामध्ये जो एक चांगला वाटणारा रिकामपणा असतो की अरे इतकं छान आपण केलं, इतकी मेहनत घेतली. आणि मला माहितीये ते प्रदर्शन 2 दिवसाचं असतं, पण त्याच्या मागची जी मेहनत असते ती 2 महिन्यांची असते, कधी कधी जास्तही असते. आणि सगळे त्या एका ध्येयाने प्रेरित असे लोक एकत्र सगळं काम करत असतात. आणि मला म्हणून असं वाटतं की कुठलंही काम हे एकत्र करण्याची मजा आहे, आणि त्याच्यातनं शिक्षण जे होत असतं
तुमचं जे एकूण पुस्तकातनं शिक्षण होतच असेल, तुम्हाला पुस्तकातले धडे असतीलच, ते तुम्ही वाचत असालच, शिक्षक तुम्हाला ते शिकवत असतीलच, पण या 2 दिवसांच्या प्रदर्शनासाठी म्हणून तुमचं जे काही शिक्षण झालेलं आहे गेले 2 महिने, हे तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडणार आहे. इतक्या गोष्टी आपण शिकत जातो आणि त्या दृष्टीने मला शालेय स्पर्धा किंवा याचं एक फार चांगलं असं वाटतं की स्पर्धा ही गोष्टच तुम्ही बघा की आपण काय करतो तर स्पर्धेत भाग घेतो. म्हणजे काय, समजा आपण एकटेच असू तर स्पर्धा होणं अशक्य आहे आणि कुठल्याही गोष्टीचा भाग होणं आणि मग ती संपूर्ण करण्याकडे जाणं, याच्यात जो एकत्र असण्याचा आपल्याला एकत्रपणाचा जो गुण आहे तो शिकता येतो. आणि काही गोष्टी अशा आहेत की त्या शिकवल्या जाऊ शकत नाही, त्या कोणी सांगू शकत नाही. तुम्हाला सांगतील कोणीतरी, एक व्हा, एकत्र काम करा असं कोणी सांगेल तुम्हाला, पण त्याच्यातनं आपल्याला काही कळतं का? काहीच नाही कळत. पण एकत्र एक गोष्ट तुम्हाला जेव्हा करता येते, त्यामुळे इथे आलो आणि मी बघितलं की ते 2 मावळे एका गडाच्या प्रतिकृती समोर उभे होते आणि ते दोघं सिंधुदुर्ग किल्ल्याची महती सांगताना एकमेकांशी संवाद साधत मला माहिती पुरवत होते. आणि हा जो एकत्रपणाची जी मजा आहे आणि त्याच्याचा जो संगम होतो, 2 गोष्टी एकत्र येण्याचा, तो सगळ्यात आपल्याला जास्त शिकवून जातो. कुठलंही काम करणं, आपण एका समाजात राहतो आणि या सगळ्या आपल्याला असं कसं कळणार की आपण एकमेकांवर अवलंबून आहोत. तर ह्या अशा एकत्र येऊन केलेल्या ज्या गोष्टी असतात त्याच आपल्याला ते शिकवत असतात. आणि आज मला इथे म्हात्रे सर पण म्हणाले की तुम्ही खूप वेळ गेला, पण मी खरं सांगू का, हा मी वेळ दिला असं मला वाटत नाही. आज मी तुमच्याकडनं खूप काही मिळवलं असं मला वाटतं. आणि त्यामुळे पुन्हा बोलवा आणि पुन्हा मला ही संधी द्या की तुमच्यामध्ये जी अंगभूत जी कला आहे त्याच्यापासून माझ्यासारख्या कलाकाराला सुद्धा शिकता येईल की कायम नवीन कसं राहायचं, कायम एक जमिनीवर कसं राहायचं, कायम स्वतःला एक नाविन्यपूर्ण आपण काहीतरी वेगळं करू शकतो याची प्रेरणा कशी घेत राहायची. आणि प्रेरणेचं काय आहे की ती असं नाही आहे प्रेरणेबद्दल की तुमच्यापेक्षा मोठ्या माणसांकडूनच तुम्हाला ती घेता येते. आता इतकी छान मुलं ही सगळी एकत्र गात होती, त्यांना गाताना बघून सुद्धा मी बघत होतो की स्टेजवर कसं उभं राहायला पाहिजे, किती आत्मविश्वास असला पाहिजे. आणि मला आठवतंय की त्यांच्या वयाचा मी असताना माझ्यात इतका आत्मविश्वास नव्हता. स्टेजवर उभं राहताना हातपाय थरथरायचे. आणि आताच्या मुलांना बघून, त्यांच्या आत्मविश्वासाकडे बघून आनंदही होतो आणि असं वाटतं की जग पुढे चाललेलं आहे. आणि ही किती चांगली गोष्ट आहे की आपण एका सुंदर जगात राहतो आणि त्याची ओळख काय आहे तर आपण गातोय, आपण गाणं म्हणतोय, ही त्या सुंदर जगाची ओळख आहे. कारण गाणारा समाज हा अतिशय सुखी समाज असतो, स्वस्थ समाज असतो. आणि म्हणून कला ही गोष्ट फक्त थिएटरमध्ये जाऊन बघायची गोष्ट नाहीये, ही तुमच्या रोजच्या आयुष्यात इंटिग्रेट झालेली गोष्ट असायला पाहिजे. रोज तुम्ही उठता तेव्हा रांगोळी काढते आई आपली दाराबाहेर, ही आपल्या कलेची रोजच्या आयुष्यातलं आपलं ते स्थान आहे. गाणं म्हणणं म्हणजे फक्त स्टेजवर येऊन गाणं म्हणणं नाही. आपली आजी डोकं आपल्या मांडीवर ठेवून जेव्हा अंगाई गीत गाते, मला असं खूप वाटतं की अंगाई गीत गाणाऱ्या आया फार कमी झाल्या जातात. गायला पाहिजे. आणि त्याचा संबंध कशाशी आहे तर आपल्या भाषेशी आहे. मग आपल्याला भाषा शिकायला पाहिजे चांगली, आपल्याला कळलं पाहिजे. आणि आज सुद्धा मला असं वाटतं माझ्या भाषेशी मी इंग्लिश मीडियम मध्ये शिकलो आता असं मेघा मॅडमने सांगितलं, पण मला माझ्या भाषेशी माझं नातं कसं जुळलं
तर हे गाण्यांमधनं जुळलं. जेव्हा अगदी लहानपणी माझी आजी अमुचा कौशल बाळ खेळाया जाई दूरी त्याच्या हातावरी पुरी कुणी दिली. अमुचा कौशल बाळ त्याच्या हात खेळाया जाई लांब त्याच्या हातावरी जांब साखरेचा. तर त्या साखरेच्या जांबाची ओळख मला गाण्यातून झाली. आणि म्हणून जसं कलेवर आपण भर देतो की कला अंगभूत असली पाहिजे. ते तुम्हाला चायनीज कथा माहिती असेल की एका मुलाला खूप भूक लागली होती, गरीब मुलगा होता, त्याच्याकडे पैसे नव्हते आणि तो एका कलाकाराजवळ गेला पैसे मागायला आणि तो म्हणला, दादा 1 रुपया द्या, खूप भूक लागली आहे, ते सफरचंद आहे तिकडे, ते 1 रुपयाला आहे, ते मला खायचंय. त्या कलाकाराने त्याला 2 रुपये दिले आणि तो म्हणाला 1 रुपयाचं सफरचंद घे आणि 2 रुपयाचं चाफ्याचं फूल घे, ते तुम्ही मला आता दिलं. ते सफरचंद जे आहे ते तुला जगवेल, पण ते चाफ्याचं फूल आहे ते का जगावं आपण हे तुला शिकवून जाईल. जग सुंदर आहे, जग खूप छान आहे, हे जगण्या लायक आहे. निराशा आपल्या मनाला आपल्या जवळही फिरकू नये याची ओळख काय आहे तर कला आहे. तुमच्या ओठावर गाणं असेल ना तर तुम्हाला मित्र नाही असं कधी होणारच नाही, कारण गाणं तुमचा मित्र झाला. आणि मग तुम्ही कसंही गा, सुरात गा, बेसुरी गा, चालेल, पण गात राहा. काही जण फक्त बाथरूम मध्ये गातात ना, बघा बाथरूम मध्ये एकदम जोरजोरात गातात. का गातात जोरजोरात? कारण आपल्याला माहिती असतं ऐकणारं कोणी नाहीये, मग आपण कॉन्शियस नाही होत, आपण बिंदास गातो. तसं गात राहा. अख्खं जग एक बाथरूम आहे असं समजून गात राहा बिंदास. तर तुम्ही मला इकडे बोलवलं, माझे 4 शब्द तुम्ही ऐकून घेतले, याबद्दल मी तुमच्या संस्थेचा आणि तुमच्या सगळ्या या सल्लागार समितीचा आणि संस्थेच्या समितीचा अगदी आभारी आहे. पुन्हा एकदा सांगेन की पुन्हा बोलवा आणि पुन्हा तुमच्याकडनं प्रेरणा घ्यायची संधी मला उपलब्ध करून द्या. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय सुंदररित्या तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांशी संवाद केला. खूप ऐकावंसं वाटलं अगदी. खूप अतिशय सुंदर की म्हणजे तुमच्यासारखे दिग्गज कलाकार असल्यामुळेच तुम्ही इतकं सुंदर ऑब्झर्व करू शकला की ह्या सगळ्या कला प्रदर्शनासाठी खरोखरच 2 महिन्यापेक्षा जास्त वेळ खरंच लागला. आणि आमचं हे विद्या विकास एज्युकेशन सोसायटी आणि स्वामी श्यामानंद एज्युकेशन सोसायटी हे कुटुंब आहे आणि कुटुंबासारखेच आम्ही सगळे एकत्र काम करतो आणि त्यामुळेच या अगदी प्रदर्शन यशस्वीरित्या पार पडलं. धन्यवाद. Now I request our BO madam to speak a few words because she has to leave. So please, if you don't mind, I request her. Respected dignitaries present on the dais, the teachers, parents, and my dear students. Actually, it was just yesterday only, Vijaya madam called me and said, we are having something unique happening in our school, so please do visit. Even I had no idea what I was going to witness in the school. But when I came today, even I did not see the full project or the exhibition. Just while coming, I saw forts made by the students, and still half of the things are left and good for me to visit those things. But whatever I saw here, I would like to mention that it is really a unique idea which was presented by the staff, teachers and the students of the Vikas High School. I appreciate it wholeheartedly, and I would also like that they should continue. This is the first time what I heard. This is for the first time they are having such a unique thing in the school. So please continue because it is a well worked and well appreciated
appreciated thing, what is the things which I saw in the school. So once again, I thank you everyone and the management of the school, the staff, the teachers and the parents, those who have really cooperated for this unique thing. Thank you so much. Thank you, madam, for your encouraging words. We really did this project with, it was experimental on a trial and error method, and we did it, I think, successfully, very good, and we'll just enhance it the next year too. So thanks a lot. आता मी आपले विशेष अतिथी श्री मारुती म्हात्रे सर यांना विनंती करते की त्यांनी आमच्या प्रदर्शनाबद्दल काही बोलावे, आपले मत प्रदर्शन करावे. नमस्कार, गुड आफ्टरनून. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कौशल इनामदार साहेब, विशेष अतिथी वैशाली कोहली मॅडम, या कार्यक्रमाच्या अध्यक्षा अनघा मॅडम, व्यासपीठावर उपस्थित यादव मॅडम, कुंभार सर, माझे मित्र राणे सर, संस्थेचा विश्वस्त मॅडम, उपस्थित संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, विविध विभागाचे मुख्याध्यापक, पालक, शिक्षक आणि छोट्या दोस्तांना, मी काही फार वेळ बोलणार नाही, पण मला तुमचं कौतुक करायचं आहे. आणि ही संकल्पना जवळजवळ 12 वर्षे यापूर्वी राबवली जात होती, पण यावर्षीचं स्वरूप पाहिल्यानंतर याचं श्रेय मला वाटतं अनघा मॅडमकडे जातं आणि ते त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो. नवीन एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे आणि नवीन एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे कलांना फार महत्त्व आलेलं आहे आणि हे जाणूनच की काय अशा प्रकारचं प्रदर्शन आपण इथं संपन्न करत आहोत. विद्यार्थ्यांची कला बघितल्यानंतर, ते फूल बघितल्यानंतर, फळापासून बनवलेलं फूल बघितल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या प्रकारची कला आहे, पण ही कला शिकणं काही सोपं नाही आहे. त्यासाठी फार मोठी मेहनत आणि मनाची तयारी करावी लागते, कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं. ती आत्तापासूनच करायची आहे. कला आणि क्रीडा याला आता फार महत्त्व आलेलं आहे आणि या कलेतून आणि क्रीडेतून काही क्षणात तुम्हाला प्रसिद्धी मिळते, पैसाही मिळतो, पण ते मिळवण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते, हे मात्र विसरता कामा नये. इनामदार सरांनी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत, मी फक्त 2च गोष्टी सांगतो. आपल्या डोक्यात जर आयडिया असतील तर त्या आयडियाच्या माध्यमातून आपण अनेक गोष्टींवर मात करू शकतो. मग ती आपली परिस्थिती असेल, सामाजिक असेल, आर्थिक असेल आणि उच्च शिखरावर पोहोचू शकतो. पण ते मात्र आत्ताच ठरवलं पाहिजे, उद्या ठरविल नाही. तिसरी गोष्ट, आपण अनेक गोष्टी स्वतःहून शिकतो. म्हणजे सध्या शिक्षकांचं फार मोठं ट्रेनिंग चालू आहे, त्यामध्ये त्यांनी यादी दिलेली आहे की तुम्ही कोणापासून शिकता, समाजापासून काय शिकता, शाळेत काय शिकता, स्वतः काय शिकता. तर सगळ्यात जास्त माणूस स्वतःपासून शिकतो. शाळेत सगळ्याच गोष्टी शिकवत नाही, शाळेत फक्त बोर्ड दाखवलं जातं, रस्ता दाखवला जातं, कसं शिकावं हे सांगितलं जातं.
पण शिकण्याची प्रक्रिया ही स्वतःमध्येच असली पाहिजे असं ट्रेनिंग झालंय, सुरू झालंय आणि हा बदल झालेला आहे. कारण आपण काय शिकलं पाहिजे, कशा प्रकारे शिकलं पाहिजे, किती शिकलं पाहिजे हे येत्या 25 वर्षात, 30 वर्षात, 10 वर्षात कोणते बदल होतील हे आज आपल्याला जाणून घेता येत नाही, समजत नाही. आणि म्हणून स्वतः शिकण्याची सवय ठेवायला पाहिजे आणि ते काम आज या कला प्रदर्शनाने दिलेलं आहे. यापूर्वी त्याला आपण कला दर्पण म्हणत होतो, आज आपण त्याला नाव दिलेलं आहे हुन्नर. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये हुन्नर आहे, कोणत्या प्रकारची आहे ती फक्त शोधायची आहे आणि त्यासाठी पालकांचा त्यांना 100% नव्हे 150% सपोर्ट असला पाहिजे, तरच मुलं पुढे जातील आणि त्यांची प्रगती होईल. आपण कंपनीत गेल्यानंतर आपण जेव्हा पगाराची अपेक्षा करतो तेव्हा माझ्या डोक्यात कोणत्या आयडिया आहेत ज्या मी कंपनीला देणार आहे तेव्हाच तुम्हाला कंपनी पगार देणार आहे. तुमच्या डोक्यात जर काहीच आयडिया नसतील, तुमच्या हातात जर कला नसतील, तुमच्या विचारात जर काही नसेल, तुमच्या बोलण्यात काही नसेल, तुमच्या वागण्यात काही नसेल तर कंपनी तुम्हाला कशासाठी ठेवणार आहे. आणि म्हणून माझ्याकडे काय आहे हे दाखवण्याची आणि त्याची जाहिरात करून प्रसिद्धी मिळवण्याची गरज आहे आणि तेच प्रशिक्षण आज तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही ते लक्षात ठेवा, त्याचं आचरण करा. हे कुणी तुम्हाला असं शिकवून होत नाही, ते उपजत प्रयत्नाने शिकावं लागतं आणि दुसऱ्याचं पाहून किंवा स्वतः करून ते शिकावं लागतं आणि ती संधी मिळावी म्हणून चाललेला हा हुनर आहे, म्हणून चाललेली ही कला आहे आणि त्याचा तुम्ही नक्कीच फायदा घ्या. तुमच्याकडे असलेल्या अनेक कला आहेत, भिन्न भिन्न कला आहेत, त्याचा तुम्ही त्या आत्मसात कराल, मोठे व्हाल. या हे तुम्हाला आयुष्यभर आठवेल. आमच्या शाळेत अशा प्रकारचा प्रोग्राम झाला होता आणि त्यामध्ये मी शिकलो. मी फक्त एकच माझं उदाहरण सांगतो. आम्ही गणपतीच्या मूर्ती, गणपती झाल्यानंतर मूर्ती तयार करून घेतो मुलांकडून. आमचा एक विद्यार्थी आता मोठ्या स्वरूपात गणपती तयार करून विकतोय, तो बिझनेस करतोय. 25 वर्ष झाल्याबद्दल आम्ही रांगोळी प्रदर्शित केली होती. आमचे 2 विद्यार्थी क्रिकेटच्या मैदानामध्ये रांगोळी टाकण्याचं काम केलं. हे शाळेने जे दिलेलं आहे ते मुलाने आत्मसात केले आणि त्याचा फायदा झालेला आहे. बाकी इतर कला तर शिकतातच, म्हणजे अभिनयामध्ये, गाण्यामध्ये हे जातातच, पण प्रत्यक्षात कृती करून आत्मसात केलेली कला ही तुम्हाला जीवनासाठी आयुष्यभर पुरेल. आणि ती संधी तुम्हाला दिल्याबद्दल मी शाळेला धन्यवाद देतो. ही माझी शाळा आहे. राऊत सर मला मानसपुत्र मानतात आणि त्यामुळे मी काही इथं पाहुणा वगैरे नाही आहे, मी घरचाच पाहुणा आहे, घरचाच माणूस आहे. त्यामुळे मला ही संधी दिली त्याबद्दल मी संस्थेचे, आयोजकांचे आभार मानतो आणि माझे विचार इथं थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर, सुंदर मार्गदर्शन केलं आणि खरोखरच तुम्ही आमचेच आहात, आमच्या संस्थेचेच आहात. आणि तुम्ही आता जे म्हणालात ते अगदी बरोबर आहे की आम्ही नेहमीच मुलांना सांगतो दॅट ईच अँड एव्हरी चाइल्ड इज अ जेम अँड ईच वन इज युनिक अँड यू हॅव गॉट युअर ओन टॅलेंट. सो वी जस्ट डोंट फोकस ऑन अकॅडमिक्स. आम्ही प्रत्येकाला मुलांना अगदी होलिस्टिक बनवायचा प्रयत्न करतो. वी जस्ट ब्रिंग होलिस्टिक डेव्हलपमेंट इन देम. सो इट्स रिअली इम्पॉर्टंट. अँड आता तुम्ही जे म्हणालात की आता ट्रेनिंग चालू आहे तर खरोखरच आम्हाला आता ते मार्गदर्शन मिळतं आहे, ट्रेनिंग मिळतं आहे की शिक्षक हा शिक्षक नसून सुलभक आहे आणि तुम्ही सुलभक असला पाहिजे. बी अ फॅसिलिटेटर अँड गाईड द स्टुडंट्स अँड गिव्ह देम चॅलेंजेस. सो दिस exhibition gives a really great challenge to our students and they have accepted it and they have displayed it in a very well way.